हा आंबा कोणता आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतो. आज होती सर्व सेल्स टीमची वीकली मीटिंग आणि याच्यामध्ये केलेली चांगली कामं आणि झालेल्या चुका दोन्ही देखील सांगितलं जातं. आता ही गाडी सकाळीच भरून निघालेली, पाहू शकता याच्यामध्ये फळं लागलेली फळझाडं आपण भरली होती. याच्यामध्ये तोतापुरी आंबा आहे बघा हा. आणि दुसरी गाडी येऊन थांबली होती सकाळीच. आता आपण देखील आपल्या गाडीमध्ये 10 जास्वंदीची रोपं ठेवून निघालो. आता कुठे निघालो ते पहा. तर मित्रांनो, हे आहेत प्रमोद माळी सर आणि या सरांनी गेल्या 6 वर्षामध्ये लाखो पिल्ली अशी तयार करून नदीपात्रामध्ये सोडलेली आहेत, जी 14 व्हरायटी आपल्या नदीपात्रामधून विलिप्त होत निघालेले आहेत. त्या व्हरायटी सरांनी आणून त्याच्यापासून अंडी आणि अंड्यांपासून अशी छोटी छोटी पिल्ल तयार करून तव्यातून तळ्यात या योजनेअंतर्गत सरांनी लाखो पिल्ली निस्वार्थ भावनेने नदीपात्रामध्ये सोडलेली आहेत. आणि प्रमोद सरांसाठीच आपण आपल्या गाडीमध्ये जास्वंदीची रोपं ठेवून घेतली होती. आपण लगेच गेलो आपल्या लांज्यातील शाखा नंबर 2 या ठिकाणी. मित्रांनो, लांज्यामधून विक्री होत नाही, विक्री फक्त आणि फक्त मलकापूर या ठिकाणावरून होते. लांज्यामध्ये फक्त प्रोडक्शन युनिट आहे. तर या ठिकाणी आपण केशर आंबा बनवलेला आहे 5 किलोच्या बॅग मधील, म्हणजेच 9x11च्या बॅग मधील. त्याच पद्धतीने आपण ही 14-16ला जंगली बनवलेली आहे. जंगली म्हणजे सावली देणारी रोपं जी लागतात ती 8 फुटापर्यंतची रोपं आपण हाईट असलेली चांगली रोपं आपण देत आहोत. आणि वड, पिंपळ असेल, त्याच्यामध्ये उंबर असेल, अशा प्रत्येक व्हरायटी देत आहोत. 21 इंच बाय 21 इंचच्या बॅग मधले ह्या अशा पामच्या व्हरायटी देखील आपण देत आहोत. आणि त्याच पद्धतीने 30 इंच बाय 30 इंचच्या बॅग मधला केशर आंबा देखील आपण देत आहोत. तुम्ही क्वालिटी वगैरे पाहू शकता कशा पद्धतीने आहे, खोड कशा पद्धतीने झालेला आहे. त्याच पद्धतीत आपल्याकडे क्वांटिटी देखील आहे, तुम्ही पाहू शकता पुढे. तर असा होता आपला आजचा दिवस आणि भेटूयात पुन्हा. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका.